हा ठीक आहे. तर कसं काय भावनो, स्वागतम तुमचं एका नवीन छपरी हायस्कूलच्या व्हिडिओ मध्ये. अरे लायकीची गोष्ट करू नको बाबा. लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळे बघून घाबरतात. लोक तुझे डोळे बघून नाही तर तुझे डायलॉग बघून घाबरतात. चांगल्या बोले. असा योग कुठल्या कोकिड्यांच्या थव्यातून इंस्टाग्रामवर भटका लागलाय हे तर मला पण माहिती नाही. अरे आता झालेत 12,000. थोडे दिवस थांबा, सगळ्यांचं उठवणार बाजार. चांगल्या बोले. या भावाला जेव्हापासून बघितलंय तेव्हापासून रात्रीची झोप पण येणं झाल्या. सकाळी जर कोणाला जाग येत नसली तर त्याचा डायलॉगचा अलार्म लावून टाका. शेजारी पाजारी सकट पूर्ण गाव उठून जाईल. लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळे बघून घाबरतात. चांगल्या बोले. अरे उंच तर उंचही असतो, उंच झेब्रा पण असतोय, पण या भावाला वाळवंटातच जायचंय. पण जंगलाचा राजा सिंह असतो. शिव नाही ते सिंह असते. सिंह असतो सिंह. अरे भावा सिंह असते. सिंह असतो सिंह. अरे माझ्या भावा सिंह असते रे सिंह. चांगल्या बोले. सिंह असतो सिंह. कौन है ये लोग? मीच महामूर्ख प्रजातीमध्ये आलोय जे बॅलेन्स मारून यांची व्हिडिओ बघायला लागलोय. जंगलाचा राजा सिंह असतो सिंह. या भावाला कुठला तरी पुरस्कार देऊन टाका. बरं झालं सगळ्या इंस्टाग्रामला माननीय चिंगळ्या भाऊंनी जंगलाचा राजा सिंह असते हे सांगितले, नाहीतर कोणाला पण माहितीच नव्हतं. चांगल्या बोले. भावाला कोणता आजार आहे हे काय समजणं झाले. काय बोलणार मी आता या भावाला. अरे फॉलोवर नसले म्हणून काय झालं, ट्रेंडिंगला मी आणि आपलं कपाटच आहे काय. मग ठोका लाईक करतोय कपाटासंग फाईट. तू कपाटाबरोबर फाईट नाही तर त्या कपाटावर बलात्कार करून इंस्टाग्रामवर चमत्कार करायला लागले. क्यों हिला डाला ना? या भावाच्या फक्त डोक्यावर नाही तर डोक्यांच्या केसावर पण परिणाम झालाय. आपलं गाणं येतंय. वा गाण्यामध्ये पण कपाटच असणार आहे. नको मला कुठली राणी, मी फक्त कपाट प्रेमी. नको मला कुठली राणी, मी फक्त कपाट प्रेमी. अबे साले. फक्त 4 दिवसामध्ये या भावाचं सॉन्ग अपलोड झालं तर मीच पहिला जाणार आहे. सॉन्ग बघायला नाही, यश सोडून जाणार आहे. आपलं गाणं येतंय. आता फक्त भावाचं सॉन्ग येते, उद्या भावाचा पिक्चर येईल, परवा तर अखिल भारतीय कपाटप्रेमी संघटना पण निर्माण होईल. हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा आता मीच चुकीचं पाऊल उचलतो. मी अख्ख्या इंस्टाग्रामची हात जोडून माफी मागतोय. पहिला भावा हात तर पुढे घे. असं वाटायला लागले ठाकूरच्या ऐवजी तुझंच हात गब्बर भावने घेतले असतील. मी आता एक पण कपाटासोबत व्हिडिओ नाही करत, त्यामुळे प्लीज मला कपाट जाऊया म्हणून कमेंट करू नका. स्वतःलाच कपाट म्हणून घेतोय आणि हिच्या कांद्याच्या वासानं डोळ्यात पाणी आलेलं दाखवतोय. वा भावा वा. मी एका खेडेगावातला मुलगा आहे. मला माहिती नव्हतं की तू कपाटात सॉरी परत भावा तुला आम्ही काय बोलणार नाही, पण तू कपाट आहेस भावा. आता गेलाय ना आमच्या विरोधात, आता बिनधास्त जा. कोण किती आमचं काय वाकडं करतं ते बघून घेऊ आम्ही. तुझ्या विरोधात जाऊन मी काय करू भावा. घे मिटवून. मीच येड हाय तो तुझा सुंदर मुकडा बघून तुझ्यावर व्हिडिओ बनवायला लागलोय. कोण आम्ही पण खिलाडीचे. तुझे कोण खिलाडी ते आण आता आमच्या समोर. उगाच सणासुदीचे दिवस तोंडावर आलेत म्हणून मिटवून घ्यालोय. बाळा तू फक्त तब्येतीवर नको जाऊ. या भावाने आता शेंगडा भाऊंच्या विरोधात जाऊन लय मोठी चूक केली. हिंमत आहे म्हणून तर ताकद आहे ना. हॅशटॅग नातकुळा. पण काय पण होते, पण शेंगड्या भाऊ 32 मतांनी पुढे आघाडीवरच राहणार आहेत. आजपर्यंत भरपूर हॉर्न बघितले, पण यो मिक्स हॉर्न पहिल्यांदाच बघायला लागले. हंसेंगे लोग, कहेंगे क्या बढ़िया था गुरु. भाऊचा बर्थडे कमी सुन लावा टाकत. देखा आपने लापरवाही का नतीजा. जर कोणाच्या गाडीवर हॉर्न नसला तर ह्यालाच गाडीला बांधून टाका. आमच्या घरा शेजारची शेळी पण असंच ओरडत्या. भाऊचा बर्थडे कमी सुन लावा टाकत. सगळ्यात जास्त मला हवाची दातच आवडले. हवा तो आमच्या घरी आहे. प्राईडचं टोपण तूच उघडू शकतोयस. मी हप्ता घेतला ना फोन, तुम्ही म्हणला घेत नाही म्हणून. कसं साला हे दुःख काय खतम नाही होता बे. अरे कुणीतरी डॉक्टरला बोलवा. या पोराने डोरा केक गिळायच्या वयात हॉर्न घेऊन ठेवलाय. मी हप्ता घेतला ना फोन. भावा एवढंच जर पुस्तक हातात घेतलं असतं तर आयटी वरून बुद्धी पण वाढली असती, पण नाही. भावाला तर हॉर्न स्टारच बनायचंय. सगळ्यांची व्हिडिओ बघून मी पण असंच रडू लागलोय. भावा गब्बस, रडू नकोस, अश्रू डासू नकोस. वैर भावा तू गप रड. मीच फक्त तुझे दुःख समजू शकतोय भावा. रे बाबा ये भावा. तर बस भावा, ऑनलाईन प्रेग्नेंट होण्यापेक्षा व्हिडिओला इथंच स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करून टाका, नाहीतर कुछ ज्यादा नहीं हो गया. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला माझं मनापासून नमस्कार. नाही का आज त्याला 30,000 फॉलो झाल्याबद्दल तुमचं मी आभार मानते. आणि असंच त्याला नाही का पुढे नेत राहावा आणि असंच त्याला फॉलो करत राहावा.